नमस्कार. आज आपण एक नवीन आणि खास असा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण घेतलेले आहेत काही भाज्या. वाटाणा घेतलेला आहे. इथे मी शेंगदाणे थोडेसे भिजत घातलेले आहेत बघा असे पाण्यामध्ये. 1 वाटी तेल, घेवडा सोलून घेतलेला आहे, पावटा, 2 वांगी. ही आपण चाकवताची भाजी घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून. गाजर एक घेतलेला आहे. आता इथे आपल्याला ही चाकवताची भाजी कापून घ्यायची, गाजर कापून घ्यायचं आहे आणि हे वांगी कापून घ्यायचे आहेत. भोगी स्पेशल आपण ही मिक्स भाजी बनवणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला हे लागणारं साहित्य आहे. इथे आपण आता गाजर कापून घेऊया. गाजर कापून झालेले आहे. आता वांगी कापून घेऊया. आता ही वांगी पाण्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आपली वांगी काळी पडणार नाहीत. बघा अशी पाण्यामध्ये घालून ठेवायची. आता इथे चाकवत कापून घेऊया, बारीक कापून घ्यायचं आहे. चाकवतामुळे ह्या भोगीच्या भाजीला एकदम टेस्ट चांगली येते, चवीला ही भाजी एकदम छान होते ही. आता हे काढून घेऊया. बघा इथे आपल्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत. कढई गरम झालेली आहे. आता आपण तेल घालून घेऊया. मोहरी टाकून घेऊया, जिरं, इथे मी बारीक लसूण कापून ठेवलेला आहे तो टाकूया. कांदा आणि कढीपत्ता, आणि कांदा छान असा परतून घेऊया. मी ते कोणत्याही प्रकारचं वाटण केलेलं नाहीये आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे मी ही भाजी कशा पद्धतीने करणार आहे ती. टोमॅटो घालून घेऊया. हळद, मीठ, कोथिंबीर घालूया वरनं. थोडं परतून घ्यायचं आहे.
थोडंसं हिंग घालूया. लाल तिखट घालूया. धनेपूड, इथे मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलेला आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट घालायचंय. आणि मी इथे 1 चमचा कारळाचं कूट घालणार आहे. हे बघा, कारळाचं कूट मी असं बारीक करून ठेवलेलं होतं. हे कारळाचं कूट भाजून छान असं बारीक करायचं असतं. हे तुम्हाला गावाला भेटते कारळ. आणि छान असं हलवून घ्यायचंय. तुम्ही जर सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या साईडला जाल ना, तर तिकडे आहे ना रोज असं वाटण करत बसत नाही भाज्यांसाठी. तिथे नेहमी शेंगदाण्याचं कूट आणि कारळाचं कूट घरामध्ये असतं. हे कारळाचं कूट आणि शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला चव एकदम मस्त येते. आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊया. पावटा, घेवडा, वाटाणा, गाजर, शेंगदाणे छान असं हलवून घेऊया. वांगी टाकूया. तीळ थोडं घालून घेऊया. आणि छान असं हलवून घ्यायचंय. इथे मी चाकवताची भाजी आता नाही टाकलेली आहे. थोडी ही भाजी शिजून द्यायची आहे, कारण चाकवताची भाजी लगेच शिजते. म्हणून आधी ही भाजी टाकायची नाही. ही भाजी थोडी शिजत आल्याच्या नंतर ती भाजी टाकायची. आता याच्यामध्ये पाणी घालूया. अजून थोडंसं पाणी घालूया. आणि छान मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी आता शिजून द्यायची. आता इथे मीडियम गॅसवरती आपण ही एक 15-20 मिनिटं भाजी शिजून देऊया. बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. बघा किती मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला. बघा, ही भाजी बघूनच तुम्हाला कळेल की भाजी कशी रसरशीत झालेली आहे. कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता आपण ही भाजी केलेली आहे. आता आपण याच्यामध्ये चाकवताची भाजी पण घालून घेऊया. आणि छान असं हलवून घेऊया. काही जण याच्यामध्ये चाकवताची भाजी घालत नाही, पण मी तुम्हाला खरं सांगते, चाकवताची भाजी घालून ही भाजी करा. नक्की सगळ्यांना आवडेल आणि त्याची चव आहे ना डबल होईल. आता अजून एक 5 मिनिटं आपण ह्याला शिजून देणार आहोत. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजून देऊया.
बघा इथे एक 5 मिनटं झालेली आहे. भाजी बघा शिजली आता चांगली. आपण थोडंसं हलवून घेऊया. भाजीच्या कलरवरून तुम्हाला कळत असेल की भाजी किती सुंदर अशी झालेली बघा. याच्यामध्ये जी ग्रेव्ही झाली आहे ना ती एकदम मस्त झालेली आहे. जशी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी लागते तशी झालेली आहे बघा. जर तुमच्याकडे कारळाचं कूट नसेल ना तर तुम्ही काय करायचं, काळे तीळ घ्यायचे, भाजायचे आणि ते छान बारीक करून ह्याच्यामध्ये टाकायचे. बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता मी ते गॅस बंद करते. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. थोडे तीळ घालूया. बघा किती मस्त आपली इथे भाजी तयार झालेली आहे. तुम्ही येणाऱ्या भोगी सणाला अशा पद्धतीने ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.